एक फ्युजन केल्यासारखं वाटतं कोकण आणि कोल्हापूरचं. आणि आउटपुट म्हणजे ही मिसळ, म्हणजे दोन्ही प्रांताची चव त्या मिसळमध्ये आहे. अप्रतिम, मजा आली. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी आलो आहे कडवईला. कडवई गाव हे मुंबई गोवा हायवेपासून म्हणजे आमच्या तुरळ गावापासून अवघ्या 3-4 किलोमीटरवरती आहे. आणि इथली बाजारपेठ आहे ना, नावाजलेली आहे. हायवेपासून जरी हे गावात असलं तर पंचक्रोशीतली बाजारपेठ म्हणून या इथल्या ठिकाणाला आहे ना एक वेगळं महत्त्व आहे. असो मंडळी, आत्ता पण आहे ना थोडंसं आपल्या मित्राकडे आलो होतो, थोडं काम होतं कडवईला आणि लागली आहे जोरात भूक. सो कडवईला आहे ना खाण्याचे काय पर्याय आहेत हे आपण ऑलरेडी अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. सो आज आहे ना आपण अशा एका ठिकाणाला, एका जुन्या हॉटेलला, गावाकडे कसं आहे जुनी हॉटेल्स असतात, तर त्या जुन्या हॉटेलला भेट देतोय आणि तिथली मिसळची टेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खरं तर कडवईला जर तुम्ही कधी चुकून नको आला तर या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका, कारण मी ऑलरेडी तिथे जाऊन मस्तपैकी सकाळचा नाश्ता बऱ्याच वेळ केलेला आहे. पण म्हटलं आज आपण खास व्हिडिओ बनवूया आणि ही चव तुमच्यापर्यंत पोहोचूया. चला मंडळी, कोणतं ठिकाण आहे काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. त्या अगोदर आपण बघा आपला मित्र भरत याच्या दुकानात आलो आहोत. भरत, चल मिसळ खायला चल. आज उपवास आहे? नाही, दुकानात कोणी नाही म्हणून येत नाही आहे ना. इकडे भाऊ पण आलाय. भाऊ चल, येतोयस ना? अरे वा, चला. भरत दुकानात मध्ये कोण आहे? पार्सल घेऊन येतो. उपवास आहे, चला काही हरकत नाही. चला आता आपण दोघं तरी जाऊया, त्याच्यासाठी काहीतरी वेगळं खायला, उपवासाचं काहीतरी आणतो. चला तुम्हाला दाखवतो तो स्पॉट कुठे आहे. चला आलो. म्हणजे आता आपण एक्झॅक्टली कडवई रिक्षा स्टँडच्या जवळ आलेलो आहोत. हा रिक्षा स्टँड आणि इथूनच आपण चिखलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाकडे जायचंय. तिथे तुम्हाला अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती हॉटेल मिळेल. आहे रिक्षा स्टँड. चला मंडळी, रिक्षा स्टँडपासून आपण थोडंसं पुढे चालत आलो. हा बघा, इथून हा रिक्षा स्टँड आणि इथून चालत आल्याच्या नंतर हे समोरच हॉटेल आहे. हे बघा, हे आहे हॉटेल साई कृपा. चला आत जाऊया. हे बघा, या हॉटेलमध्ये आता आपण आत जाऊया. आणि हे हॉटेल बघा, हे असं आहे एकदम जुन्या काळात गेल्यासारखं. चला, आल्या आल्या पाणी आलं आहे. मंडळी, आता आपण येऊन पोचले कडवईमधल्या हॉटेल साई कृपामध्ये. खरं तर हे एकदम गावाकडे जे ऑथेंटिक एकदम मस्तपैकी हॉटेल असतं ना, तसंच आहे. आणि बघा किती जुनं असेल हे तुम्हाला कळत असेल. लाकडाच्या फळ्या आहेत आणि मस्त बैठक एकदम चांगल्या पद्धतीची आहे. सो आता आपण आहे ना इथे आलो आहे. इथली मिसळ प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर इथे बुंदीचे लाडू, सगळेच पदार्थ ऑलमोस्ट फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत. वेगवेगळे इथे पंचक्रोशीमधून सगळेच मंडळी सकाळच्या वेळी खास नाश्त्यासाठी इथे येतात. आणि मग रस्सावडा असू दे किंवा इतर सगळे खाद्यपदार्थ असू दे, मस्त इथली मिसळ आणि रस्सावडा आणि कॉफी मी ट्राय केली आहे, त्याच्यामुळे नो डाऊट. सो तो आत्ता आपण मिसळ खायला चालू आहे, तर मिसळ देखील लागूया. त्याचबरोबर इथे कोणकोणते पदार्थ मिळतात ते देखील तुम्हाला सांगूया. सो तुम्हाला एकदा हॉटेल दाखवतो कसं आहे ते. इकडे हा किचन आहे यांचा. नमस्कार, तुमचं नाव कसं? खानविलकर साहेब आहेत. आणि तुमचं? अच्छा, बरं. काय काय तुमच्याकडे पदार्थ मिळतात? एकदम फ्रेश. कुठून कुठून लोक खायला येतात? पुण्यापासून. अरे वा. बरं, तुमच्या मिसळची खासियत काय आहे? कुठल्या पद्धतीची मिसळ देता तुम्ही? कोल्हापुरी? कोकणात कोल्हापुराची चव. बरं, तुम्ही कोल्हापूरला होतात का अगोदर? कोल्हापूरला होतात. आणि तुमचं गाव कोणतं? साखरकोण. अच्छा, म्हणजे आपल्या इकडे कोकणातलेच आहात तुम्ही? अरे वा. चला, आम्हाला 2 मिसळ द्या. मंडळी, मस्तपैकी मिसळ आली आहे.
मिसळमध्ये बघा फरसाण आहे आणि कदाचित आता उसळ कुठली आहे ते माहिती नाही. कांदा, वरती शेव, कोथिंबीर आहे. इकडे 2 पाव आहेत आणि लिंबू. ऑलरेडी कांदा वरून दिला आहे त्याने. इकडे भाऊसाठी आपण काय मागितलं आहे? रस्सावडा. भाऊ रस्सावडा म्हणजे उसळ, वडा, रस्सा आहे आणि पाव आणि कांदा, लिंबू पण आहे. चला सुरुवात करूया. चला पहिलं भाऊला विचारूया कसं आहे. पहिलं लिंबू मारलं पाहिजे आहे ना. चला थोडासा आवाज येईल कारण इतर कस्टमर्स देखील बसले आहेत. हो चालू कर. आवडला? अरे वा कास. मंडळी चला आपण पण मिसळ ट्राय करून बघूया. काकी म्हणतात की कोल्हापुरी मिसळ आहे. ह्याचा जो तिखटपणा आहे तो हळूहळू जाणवतोय. एकदम ठसका नाही जात आहे पण बॉम्ब फुटल्यासारखं वाटतं आहे तिखटपणाचा. ज्यांना स्पायसी आवडतं त्याने नक्कीच ही मिसळ ट्राय करायला काय हरकत नाही. कोल्हापुरी मिसळ असली तरी ह्याला कोकणातल्या मसाल्याची चव आहे एवढं मात्र खरं, कारण काकी कोकणातले आहेत. एक फ्युजन केल्यासारखं वाटतं कोकण आणि कोल्हापूरचं. आणि आउटपुट म्हणजे ही मिसळ, म्हणजे दोन्ही प्रांताची चव त्या मिसळमध्ये आहे. कारण मी बऱ्याच ठिकाणी मिसळ ट्राय केली आहे की आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे काही ना काहीतरी खातो, ती चव तुमच्यापर्यंत पोचवतो. कोकण आणि कोल्हापूरची मिक्स चव इकडे आहे पण मिसळ जबरदस्त स्पायसी. जो तिखटपणा आहे ना तो हळूहळू जाणवायला लागला. तर मिक्स करूया. उसळ जी आहे ती चण्याची आहे. चणे बरोबर मस्तपैकी शिजले आणि जो म्हणतात ना उकळल्यानंतर चण्याचा पूर्ण कस असतो धान्याचा, कडधान्याचा, तो पूर्णपणे उतरला आहे रश्श्यामध्ये आणि त्याच्यामुळे एक वेगळी चव लागते. मजा आली. ह्याच्यामध्ये गरम मसाले असतील एवढं मात्र खरं, कारण गरमीचे दिवस आहेत ते थोडंसं पंखा वगैरे पण चालू आहे पण जे मसाल्याची हीट आहे ना ती जाणवत आहे. अप्रतिम मजा आली. सकाळची भन्नाट सुरुवात करायची असेल आणि मुंबई गोवा हायवेवरती असाल 3-4 किलोमीटर आत कडवई आहे. या ठिकाणाला या हॉटेलला भेट देऊन मस्त म्हणजे एकदम तुम्हाला म्हणतात ना किक हवी असते. सकाळी मिसळ खायची आणि मस्त एक कॉफी प्यायची. कॉफी पण इकडे छान भेटते. अप्रतिम. चला खाऊन घेऊया, भाऊला पण खायला देऊया. आपण इकडे मिसळ खातोय. इकडे काही भाऊ लोक आलेत. कुठून आला मित्रा? रांगाव मध्ये. काय खायला येतं इकडे? वडापाव मिसळ. काय आवडतं जास्त? मिसळ पाव फेमस आहे ना. सकाळी गर्दी असते. आम्ही आता आलोय 11:30ला. मगाशी पण गर्दी होती. हा सकाळची जाम गर्दी असते. बसायला जागा नसते. वेटिंगला बाहेर असतात कारण थोडीशी जागा तेवढी म्हणतात ना छोटंसंच हॉटेल आहे पण माणसं आवडीने थांबतात अर्धा तास. चला मस्त आहे. वडापाव खाता आहे? कसं आहे? चांगला आहे. अरे वा. चला आपण इकडे मिसळवरती ताव मारूया. चला रस्सा आला बघा. एकदम तर्रीदार रस्सा आहे आणि थोडंसं बघा हे बघा जबरदस्त. उसळची चव आहे ना रस्सा. प्रत्येक बाईट मध्ये स्पायसी बॉम्ब फुटतो असं तोंडात असं वाटतंय. पण एवढं पण एक्स्ट्रीम लेवलला स्पायसी नाही आहे. पण ज्यांना सवय नाही आहे खायची तिखट त्यांच्यासाठी मात्र थोडंसं जास्तच तिखट वाटतं. पण ज्यांना तिखट वगैरे नॉर्मल खायची सवय असेल त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. मस्त कोल्हापुरी ठसका आणि कोकणातला थोडाफार मसाला. भाऊ
कसं आहे? नुसतं एक नंबर. हा झणझणीत. सगळ्या म्हणतात ना सगळी कुलप उघडली. चला आपण हळूहळू खातोय. हा बघा परत रस्सा. नाही बस. आपली मिसळ आणि रसावडा संपलेला आहे. नक्कीच थोडस तिखटपणा आहे, झणझणीतपणा आहे, पण तेवढा नाही आहे, तेवढा त्रास होत नाही. जर तिखट लागलं तर तुम्हाला काय मागवायचं सांगतो. मंडळी मिसळ तर नक्कीच झणझणीत होती. अस्सल म्हणतात ना इकडेच ऑथेंटिक चव आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता तिखट लागलं म्हणून बघा मी काय मागवलंय, बुंदीचा लाडू आणि थोडी इथे शेव मिळेल. मस्तपैकी आपण बुंदीचा लाडू अर्धा अर्धा खाऊया भाऊ. तिखट होती. हा चल हा तू खा थोडासा. लाडू पण एकदम मस्त आहे. कॉफी कशी आहे? चला कॉफी पिऊन घेऊ बघूया. जबरदस्त. कॉफी पण ट्राय करायची. मस्त कॉफी पण मस्त आहे, लाडू पण मस्त आहे, मिसळ अप्रतिम आणि रस्सावडा पण मस्त ना. आता थोडेसे रेट बघूया. हॉटेल साई कृपाचे रेट बघा. चहा 10 रुपये, कॉफी 30, स्पेशलच्या 30, उसळपाव 30, रस्सावडा 35, मिसळपाव 40. मंडळी बऱ्याच ठिकाणी मिसळ वगैरे ट्राय केली आहे. मोठमोठ्या ठिकाणी 100 रुपये असतात किंवा ते वडेवाले वगैरे कोण आहेत ना मानगावला वगैरे, तिथे 100, 100, 10 रुपये मिसळ असते. पण इथे मिसळपाव बघा किती 40 आणि रस्सावडा 35. मस्तपैकी तुम्हाला रस्सा पण एक्स्ट्रा पण मिळतो इथे. सो हे गावाकडे अशा ऑथेंटिक ठिकाणी असलेल्या हॉटेलमधली चव आहे. ग्रामीण भागात असे वेगवेगळ्या गावातून मंडळी इथे येतात आणि मस्तपैकी या ठिकाणांचा आस्वाद घेतात, या चवीचा आस्वाद घेतात. तर हे आहे गावाकडचं आपल्या कोकणातलं हॉटेल, हॉटेल साई कृपा कडवई. आपण परत एकदा विचारूया. नमस्कार. चहा कितीला? 10 रुपये आणि मिसळ 40 रुपये. रस्सा वगैरे टाकल्यावरती एक्स्ट्रा चार्जेस काय आहेत का? रस्सा एक्स्ट्रा आणि थोडासा कांदा पण देता? अरे वा, चला छान आहेत तुमच्या इकडचे पदार्थ, मस्त आहेत. धन्यवाद. चला मंडळी आत्ताच आम्ही आहे ना मिसळ आणि रस्सावडा खाल्ला, कॉफी प्यायलो आणि मस्त एक लाडू बुंदीचा होता. सगळंच फ्रेश आहे. कॉफी पण नेक्स्ट लेवलला आहे. मुंबईला जसं मोठ्या मोठ्या ठिकाणी कॉफी मिळते ना फिल्टर कॉफी, तशी चव आहे. आणि मिसळची चव पण अप्रतिम आहे, रस्सावड्याची चव पण अप्रतिम आहे. कधी आलात तर नक्कीच कडवईला कधी येणं जाणं झालं तर साई कृपा हॉटेल साई कृपामध्ये नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. मूळ रिक्षा स्टँडच्या इथून जवळच आहे, कोणाला विचारू शकता. चला मंडळी, आम्हाला तर एक्सपिरियन्स भन्नाट होता. सकाळची काहीतरी सुरुवात अशी भन्नाट झाली. तर तुमची देखील अशी सकाळची सुरुवात भन्नाट करायची असेल तर कडवईमधल्या या हॉटेलला नक्कीच भेट द्या. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे संपला. व्हिडिओ कोकणातला अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काढा यावं कोकण आपलं कोकण.